नमस्कार, ध्रुव IAS मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण विकास वित्तीय संस्थांमध्ये पहिली विकास वित्तीय संस्था लघु उद्योग विकास बँक, ज्याला आपण CDB या नावाने ओळखतो, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय लघु उद्योग विकास बँक, या बँकेचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी आपण भारतीय भांडवल बाजारामध्ये विकास वित्तीय संस्थांच्या अभ्यासाला सुरुवात केली होती आणि विकास वित्तीय संस्थांमध्ये ही वित्तीय संस्था येते उद्योगासाठी असणारी CDB। आता CDB बद्दल आपण माहिती समजून घेऊयात। हे पहा, भारतीय लघु उद्योग विकास बँक स्थापना कधी झाली, त्याच्या अगोदर त्याचं संक्षिप्त रूप काय आहे ते आपण पाहूयात। CDB असं म्हणतात याला। CDB स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, याची स्थापना कधी झाली याचा विचार केला 1990 मध्ये। 2 एप्रिल 1990 मध्ये याची स्थापना झाली। एप्रिल 1990 मध्ये। मुख्यालय कोणत्या ठिकाणी याचा जर विचार केला तर याचं एक मुख्यालय लक्षात ठेवायचं थोडेसे वेगळ्या ठिकाणी आहे। याचं मुख्यालय आहे लखनौ या ठिकाणी। लखनौ या ठिकाणी मुख्यालय आहे। याचा उद्देश कोणता आहे याचा जर तुम्ही विचार केला तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना कर्ज देणे हा उद्देश आहे। मग आपल्याला या ठिकाणी सांगता येतं सूक्ष्म लघु आणि मध्यम अशा प्रकारच्या उद्योगांना कर्ज देणं या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली आहे CDB। कर्ज पुनर्वित्तीय पुरवठा, या उद्योगांसाठी पुनर्वित्तीय पुरवठा करणारी संस्था CDB। लक्षात आलं? स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, स्मॉल इंडस्ट्रियल लहान उद्योगांसाठी असं म्हटलंय, त्यांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली बँक म्हणजे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया। आपण उद्देश पण सांगितला, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना कर्ज देणं। ज्या संस्था या उद्योगांना कर्ज देतील त्यांना रिफायनान्स करणं, पुनर्वित्तीय पुरवठा करणं, हे लक्षामध्ये ठेवायचे। आता याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला लघु उद्योगांमधील सर्वात पहिली संस्था कोणती असेल तर लघु उद्योगांमधील ही सर्वात पहिली संस्था आहे CDB। लघु उद्योगांसाठी, लघु उद्योगांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली पहिली विकास वित्तीय संस्था किंवा पहिली संस्था CDB असं आपल्याला म्हणता येईल। विशेष कायद्यान्वये याची स्थापना आपण म्हटल्याप्रमाणे 1990 मध्ये करण्यात आली। अशा प्रकारे लक्षात ठेवायचं, सुरुवातीच्या कालावधीचा जर तुम्ही विचार केला तर सुरुवातीला ही IDBI बँकेची संपूर्ण मालकी होती याच्यावरती। पुढच्या कालावधीमध्ये जर विचार केला तर 2000 मध्ये IDBI पासून वेगळी झाली आहे। सुरुवातीला मालकी IDBI कडे होते, IDBIच्या संपूर्ण मालकीची बँक होती ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी। 2000 मध्ये IDBI पासून वेगळी झाली आणि आता जर तुम्ही विचार केला सध्याच्या परिस्थितीचा तर वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत आहे। वित्त मंत्रालय, फायनान्स डिपार्टमेंट, फायनान्स मिनिस्ट्री असं आपल्याला म्हणता येईल। तर वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी ही आत्ताची CDB ही विकास वित्तीय संस्था आपल्याला सांगता येते। आणि आपल्या देशामधील लघु उद्योगांशी संबंधित जेवढे सगळे व्यवहार आहेत ते सगळे व्यवहार या ठिकाणी CDB कडे हस्तांतरित केले गेलेले आहेत। म्हणजे प्रामुख्याने तुम्ही जर विचार केला तर लघु उद्योगासाठी देशातील विकास वित्तीय संस्था कोणती आहे याचा जर तुम्ही विचार केला तर लघु उद्योगासाठी असणारी ही देशातील सर्वात मोठी विकास वित्तीय संस्था आहे DFI, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, लघु उद्योगांसाठी स्थापन करण्यात आलेली। सगळे लघु उद्योगांशी निगडीत असणारे सगळे व्यवहार या CDB कडे दिले गेलेले आहेत। आता आपल्याला विचार करायचा की CDBची कार्य कोणकोणती आहेत। CDBच्या कार्यांचा जर विचार केला तर साहजिकच आहे, आपण असं म्हटलं की लघु उद्योगांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था। मग ही कोणाला मदत करणार आहे कार्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला कार्य, तर पहिलं कार्य आपल्याला लघु उद्योगांविषयी सांगता येतं की लघु उद्योगांना आर्थिक मदत करायची आहे। या संस्थेने लघु उद्योगांना आर्थिक मदत करण्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे। देशातील जे लघु उद्योग आहेत त्यांची प्रगती व्हावी
आणि मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या उद्योगांची स्थापना व्हावी, त्याच्यामधून लोकांना रोजगार प्राप्त व्हावा. आणि खरंच तुम्ही विचार केला तर मोठ्या उद्योगांपेक्षा लघु उद्योगांनी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध करून दिलेला दिसतो. लघु उद्योगांचा जर तुम्ही विचार केला तर आज देशामधील जवळजवळ 12.5 कोटी लोकांना या लघु उद्योगांना रोजगार उपलब्ध करून दिलेला दिसतो. पण मोठ्या उद्योगांचा जर विचार केला तर 2.5 ते 3 कोटी लोकांनाच रोजगार उपलब्ध आहे. तशा प्रकारे आपल्या देशाची प्रगती करायची असेल, अर्थव्यवस्था बळकट करायची असेल तर लघु उद्योगांच्या प्रगती होणं गरजेचं आहे. लघु उद्योगांची प्रगती जर आपल्याला करायची असेल तर त्यांना मोठ्या प्रमाणावरती वित्त पुरवठा करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये स्थापन करण्यात आलेली संस्था. मग ही संस्था काय करते? ज्या ज्या बँका, ज्या ज्या संस्था लघु उद्योगांना कर्ज देतील त्यांना रिफायनान्स करण्याचं काम, पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम कोणामार्फत केलं जातं? सिडबी मार्फत केलं जातं. आपल्याला जसं विचारलं की लघु उद्योगांना कर्ज देणाऱ्या संस्थांना रिफायनान्स कोणामार्फत केले जातं? पुनर्वित्त पुरवठा, याला पुनर्वित्त पुरवठा म्हणतात, आपण तेही म्हणूयात. पुनर्वित्त पुरवठा कोणामार्फत केला जाईल? सिडबी मार्फत केला जाईल. पुनर्वित्त पुरवठा लघु उद्योगांना ज्या संस्था, ज्या बँका आपण पाहतो, समजा SBI आहे आणि SBIने जर लघु उद्योगांना वित्त पुरवठा केलेला असेल त्या बँकेला पुनर्वित्त पुरवठा रिफायनान्स करणारी विकास वित्तीय संस्था आहे आपली सिडबी, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. शिवाय एवढंच नाही, आपल्या देशामध्ये काही लघु उद्योग असे आहेत उच्च दर्जाचे आहेत, त्यांच्याकडे जो माल तयार होतो तो निर्यात करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. निर्यातक्षम, निर्यातीच्या दर्जाचा माल त्यांच्याकडे आहे. तर मग अशा प्रकारचे जर लघु उद्योग असतील तर त्यांचा माल निर्यात करण्यासाठी सुद्धा आर्थिक मदत करते सिडबी. निर्यातीसाठी आर्थिक मदत आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सिडबीच्या बाबतीत. निर्यातीसाठी आर्थिक मदत, निर्यातीसाठी आर्थिक मदत करण्याचं काम सुद्धा या सिडबी मार्फत केले जातात. अशा प्रकारे सिडबी लघु उद्योगांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली लघु उद्योग याविषयीचे सगळे जे काही बाबी आहेत, सगळे जे काही व्यवहार आहेत ते सिडबीकडे सोपवलेले आपल्याला दिसून येतात. तर लक्षात आलं की सिडबी म्हणजे काय? तर देशातील लघु उद्योगांच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली आपल्या देशातील महत्त्वाची विकास वित्तीय संस्था आहे. ज्या संस्था, ज्या बँका लघु उद्योगांना कर्ज देतात त्यांना रिफायनान्स, पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम भारतीय लघु उद्योग विकास बँक सिडबी करत असते. शिवाय आपण असं म्हटलं काही लघु उद्योग निर्यातीसाठी दर्जेदार माल तयार करत असतील तर त्यांना निर्यातीसाठी सुद्धा आर्थिक मदत या सिडबी मार्फत केली जाते, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सिडबी आम्हाला लक्षात आलं की लघु उद्योगांसाठी मदत करते, हा त्यातला गाभा आहे. मग त्याच्यामध्ये अशा कोणत्या योजना आहेत का? त्या योजनांच्या साह्यानं भारतीय लघु उद्योगांना आर्थिक साह्य उपलब्ध करून दिलं जातं. हो, सिडबी काही योजना राबवत आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर विचार केला कोणकोणत्या योजना राबवत आहे तर आपल्याला सांगता येतं बीज भांडवल योजना. बीज भांडवल योजना छोट्या छोट्या उद्योगांना अर्थसहाय्य करण्याचं काम सिडबी मार्फत केलं जातं, ज्याला बीज भांडवल योजना असं म्हटलं जातं. नॅशनल इक्विटी फंड याच्याद्वारे सुद्धा ही सिडबी लघु उद्योगांना मदत करते, आर्थिक मदत करते. आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल नॅशनल इक्विटी फंड याच्याद्वारे सुद्धा. नॅशनल इक्विटी फंड म्हणजे आपण म्युच्युअल फंड जो पाहतो तर त्याच्यासारख्या योजना असतात. त्याच्यामध्ये काय वेगवेगळ्या ज्या कंपनी आहेत त्या कंपन्यांच्या शेअर्स आणि स्टॉकमध्ये गुंतवणूक केली जाते. याला ग्रोथ फंड असं सुद्धा म्हणतात. अशा प्रकारे या ही जी नॅशनल इक्विटी फंड आहे या योजनेद्वारे सुद्धा लघु उद्योगांना आर्थिक सहाय्य केले जातं. त्याच्यानंतर महिला उद्योजक तयार व्हावेत यासाठी सुद्धा सिडबी एक योजना राबवते. त्या योजनेचं नाव आहे महिला उद्यम निधी. महिला उद्यम निधी असं म्हटलं जातं. तर या ठिकाणी महिला उद्योजक सुद्धा तयार झाल्या पाहिजेत यासाठी ही महिला उद्यम निधी योजना राबवली जाते आणि त्याच्या मार्फत वित्त पुरवठा केला जातो
तर ही योजना कोणामार्फत राबवली जाते, तर सिडबी मार्फत राबवली जाते. हे लक्षात ठेवायचं आहे की ही जी महिला उद्यम निधी योजना आहे त्याच्या अंतर्गत कोणकोणते उद्योग आपण पाहिले होते, सूक्ष्म, लघु, मध्यम. या उद्योगामधील ज्या महिला आहेत त्या महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय कायमस्वरूपी चालवता यावा, दीर्घकाळ चालवता यावा, शाश्वतपणे चालवता यावा यासाठी 10 लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जातं. अशा प्रकारे लघु उद्योगांचा विकास व्हावा, सूक्ष्म उद्योगांचा विकास व्हावा, मध्यम उद्योगांचा विकास व्हावा यासाठी आर्थिक सहाय्य करण्याचं काम करणारी कोणती विकास वित्तीय संस्था असेल तर ती आहे सिडबी. लक्षात आलं. मी या ठिकाणी म्हटलं तुम्हाला की कोणकोणत्या योजना राबवते. बीज भांडवल योजना आहे, नॅशनल इक्विटी फंड योजना आहे, महिला उद्यम निधी योजना आहे. अशा प्रकारे महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आखलेली आपल्याला दिसते. अशा प्रकारे विविध योजना सिडबी मार्फत राबवल्या जातात. आता सिडबीवर काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचा आपण विचार करूया. आता याच्यामध्ये पहा प्रश्न काय विचारलाय. हा प्रश्न आहे STI प्री 2016 विचारण्यात आलेला प्रश्न, कंबाईन पूर्वला. 2012-13च्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या लेख्यानुसार खालील जोड्या योग्य पद्धतीने जुळवा. सिडबी, BIFR, कार्ट, IRBI यांचा आपल्याला जोड्या जुळवायच्या. आता पहा सिडबी आपल्याला ओळखायचं काय आहे. या ठिकाणी आपल्याला सहजपणे ओळखता येतं लघु उद्योगांसाठी केंद्रीय बँक आहे. पहिला आपल्याला सापडला. म्हणजे सिडबीच्या बाबतीत आपण या ठिकाणी विचार करतो. IRBIचा पण आपण विचार केला. इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया असं आपण म्हटलेलं होतं. मग त्याच्याशी संबंधित कोणतं आहे ते आपल्याला ओळखावं लागेल. आजारी उद्योगधंद्यांचं पुनर्वसन करणं हे आपण काल अभ्यासलं होतं. अशा प्रकारे आपल्याला हे ओळखता येईल, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता BIFR आपण पुढे अभ्यासणार आहोत. CART याचा जर तुम्ही विचार केला तर ग्रामीण उद्योगांना रुरल टेक्नॉलॉजी म्हणजे या ठिकाणी ग्रामीण उद्योगांना तांत्रिक सहाय्य यासाठी. आणि BIFR आपण पुढच्या अभ्यासामध्ये आपल्याला येईल की आजारी उद्योगधंद्यांसाठी उपाययोजना केल्या जातात. तशा प्रकारे म्हणजे आपल्याला जो अभ्यासक्रम आपला झाला त्यातून सिडबी आणि IRBI याच्यामधून 2 ऑप्शन आपल्याला सापडतात. सिडबीमधून लघु उद्योगांसाठी केंद्रीय बँक हे तुमच्या लक्षात आलं. आणि IRBI आपण जे काल अभ्यासलं होतं इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडिया. इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन आजारी उद्योगांचं पुनर्वसन करण्यासाठी. हे पहा आजारी उद्योगधंद्यांना पुनर्वसन. अशा प्रकारचे या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. लक्षात आलं. मग आता पहा लघु उद्योगांची आपण थोडक्यात रिव्हिजन करूया. आपण लघु उद्योग अभ्यासायला सुरुवात केली. सुरुवातीला म्हटलं लघु उद्योगांसाठी आपल्या देशामध्ये एक संस्था स्थापन करण्यात आलेली होती आणि 2 एप्रिल 1990 या संस्थेची स्थापना झाली. मुख्यालय लखनौ या ठिकाणी आहे आणि प्रामुख्यानं कोणत्या उद्योगांना कर्ज दिलं जातं, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना कर्ज दिलं जातं. आणि आपल्या देशामध्ये लघु उद्योगांसाठी स्थापन करण्यात आलेली एकमेव DFI म्हणजे सिडबी आहे. लघु उद्योगांविषयीची सर्व कार्य, सर्व व्यवसाय हा सिडबीकडे सोपवलेला आपल्या देशामध्ये दिसतं. सुरुवातीच्या कालावधीमध्ये विचार केला तर IDBIच्या संपूर्ण मालकीची होती सिडबी. पुढच्या कालावधीमध्ये 2000 मध्ये IDBI कडून ही वेगळी झाली आणि आता सध्याचा जर विचार केला तर वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येते. त्याच्यानंतर आपण अभ्यासलं की कार्य कोणतं आहे. आपण म्हटलं की लघु उद्योगांना कर्ज देत आहेत. लघु उद्योगांना ज्या ज्या संस्था कर्ज देतील, ज्या ज्या बँका कर्ज देतील त्यांना रिफायनान्स करण्याचं, पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम कोण करतं तर सिडबी करते. शिवाय आपण असाही उल्लेख केला की निर्यातीसाठी सुद्धा आर्थिक मदत केली जाते. जे लघु उद्योग असे आहेत की दर्जेदार उत्पादन घेत आहेत, निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत तर त्यांना निर्यातीसाठी सुद्धा सहाय्य करण्याचं काम सिडबी मार्फत केलं जात आहे. तर देशामधील लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग आणि मध्यम उद्योग यांच्यासाठी असणारी विकास वित्तीय संस्था. त्याच्यानंतर आपण असंही म्हटलं की सिडबी मार्फत कोणत्या योजना राबवल्या जातात का. बीज भांडवल योजना, छोटे छोटे प्रकल्प उभा करण्यासाठी लोकांना बीज भांडवल योजनेद्वारे कर्ज दिलं जातं. नॅशनल इक्विटी फंड योजना आपण म्हटलं की उद्योगांमध्ये शेअर्स, रोख्यांच्या दरम्यान फंड जमा करून त्याच्यामध्ये गुंतवले जातात. महिला उद्यम निधी, महिला व्यावसायिक तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेला निधी की ज्याच्या अंतर्गत 10 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं. तशा प्रकारे पुनर्वित्त पुरवठा करणारी संस्था आहे सिडबी. आणि आपण त्याच्यावरचा एक प्रश्न पाहिला लगेच. त्याच्यानंतर आता आपण अभ्यासणार आहोत
की हे कर्ज जे दिलं जातं तर त्याची रचना कशी असते पहा. त्याच्यामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम यांना जे कर्ज दिलं जातं तर वस्तू उपक्रमासाठी किती कर्ज दिलं जातं आणि सेवा उपक्रमासाठी किती कर्ज आहे. या ठिकाणी पहा, सूक्ष्म उपक्रमाचा जर तुम्ही विचार केला तर 25 लाख रुपयापर्यंत वस्तू उपक्रम, वस्तूंची निर्मिती करायची असेल तर 25 लाख रुपयापर्यंत. सर्व्हिस सेक्टर असेल तर 10 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळेल सूक्ष्म उपक्रमासाठी. लघु उपक्रम असेल, लघु प्रकल्प उभा करायचा असेल आणि त्याच्यामधून तुम्हाला वस्तू तयार करायच्या असतील तर 25 लाख ते 5 कोटी रुपयापर्यंतची मर्यादा आहे. आणि जर सर्व्हिस सेक्टरसाठी लघु उपक्रमानुसार कर्ज हवा असेल तर 10 लाख ते 2 कोटीपर्यंत कर्ज मर्यादा आहे. त्याच्यानंतर मध्यम उपक्रमाचा जर तुम्ही विचार केला तर वस्तू बनवायच्या असतील तर 5 कोटी ते 10 कोटी रुपये कर्ज मर्यादा आपल्याला दिसेल. आणि सर्व्हिस सेक्टर असेल तर 2 कोटी ते 5 कोटी रुपयापर्यंत कर्ज मर्यादा आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आता या ठिकाणी आणखी तुमची संकल्पना स्पष्ट होईल की सूक्ष्म, लघु आणि मध्यम यांच्या बाबतीमध्ये कोणत्या प्रकारे कर्जाची मर्यादा आहे. म्हणजे सूक्ष्म उद्योग म्हणजे कोणते, वस्तू उपक्रम असेल तर सूक्ष्म उद्योगांमध्ये किती रुपयापर्यंतचं कर्ज उपलब्ध होऊ शकतं, 25 लाख. सेवा उपक्रम, सर्व्हिस सेक्टर असेल तर 10 लाख रुपये. त्याच्यानंतर लघु उपक्रम असेल तर वस्तू उपक्रमासाठी किती कर्ज, सेवा उपक्रमासाठी किती आणि मध्यम उपक्रम असेल तर किती. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की सूक्ष्म, लघु आणि मध्यम ही जी रचना केली ती कशाच्या आधारावरती केली आणि त्यासाठी कोणत्या मर्यादा आहेत या ठिकाणी दिसून येतं. ठीक आहे, हे सगळं चालू होतं पण एक गोष्ट घडत होती देशामध्ये. सूक्ष्म उपक्रमांना कर्ज मिळत नव्हती. समजा एखादा चांगला व्यावसायिक आहे, एखादा हुशार विद्यार्थी आहे की जो पुढे जाऊन एखादा सूक्ष्म उद्योग विकसित करू शकतो. तो बँकेकडे जातो, बँकेला कर्ज मागतो. बँक त्याच्याकडं कोणतंही तारण नसल्यामुळं काहीही कर्ज देऊ शकत नव्हती. त्याच्यामुळे त्याला सूक्ष्म उपक्रम उभा करता येत नव्हता. हे खंत होती, ज्याला मिसिंग मिडल असं म्हटलं गेलं, हरवलेला मध्य असं म्हटलं गेलं. आपण या ठिकाणी विचार करूयात. तशा प्रकारे मी तुम्हाला एक परिस्थिती सांगितली. होतकरू काही व्यक्ती आहेत किंवा IIT मधून आलेला विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला कर्ज घेण्यासाठी गेलाय. त्यांनी सुरुवातीला ठरवलं की एक सूक्ष्म उपक्रम आपण उभारूयात, तो यशस्वी करूयात. त्याच्यामध्ये तशी क्षमता सुद्धा आहे. पण बँक त्याला कर्ज देत नाही कारण त्याच्याकडे तारण नाहीये. तो माघारी करू शकेल की नाही हे माहीत नाहीये. मग बँक कशी कर्ज देईल, याला म्हटलं गेलं मिसिंग मिडल. मिसिंग मिडल म्हणजे हरवलेला मध्य. हरवलेला मध्य असं का म्हटलं गेलं, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आपल्या देशामध्ये मोठ्या उद्योगांपेक्षा छोट्या उद्योगांमध्ये जास्त रोजगार उपलब्ध होत आहे. मोठ्या उद्योगांचा विचार केला तर 2.5 ते 3 कोटी रोजगार उपलब्ध होत आहे. छोट्या उद्योगांचा जर विचार केला तर 12.5 कोटी ते 13 कोटीपर्यंत रोजगार उपलब्ध होत आहे. मग प्राधान्य कोणाला द्यायला पाहिजे. अर्थव्यवस्था कोण रुळावरती आणताय, लघु उद्योग आणताय, तरी सुद्धा यांना कर्जच मिळत नाहीत. म्हणून त्यांना म्हटलं गेलं ज्याची गरज आहे त्यांना कर्ज नाही, म्हणून मिसिंग मिडल, हरवलेला मध्य असं म्हटलं गेलं. याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं होतं. सूक्ष्म उद्योगांना कर्ज देणं गरजेचं होतं. सरकारनं विचार केला. नवीन सरकार अस्तित्वामध्ये आलं 2014 मध्ये आणि 2015 मध्ये एका बँकेची स्थापना करण्यात आली. या लघु उद्योग सिडबीच्या अंतर्गत या बँकेची स्थापना झाली. या बँकेला आपण म्हणतो मुद्रा बँक. आपल्याला आता मुद्रा बँकेचा अभ्यास करायचा आहे. मुद्रा बँक पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली. मुद्रा काय आहे, मुद्रा मुद्रा म्हणूयात आपण. मुद्रा काय करायचंय, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी म्हणजे मुद्रा. सूक्ष्म उद्योग विकसित करायचे, त्या सूक्ष्म उद्योगांसाठी पुनर्वित्त पुरवठा करणारी संस्था म्हणजे मुद्रा. लक्षात आलं.
आपण म्हटलं या ठिकाणी मायक्रो युनिट्स, सूक्ष्म उपक्रम काय करायच्या, डेव्हलपमेंट करायचे, विकसित करायच्या. त्यासाठी काय करावं लागेल, पुनर्वित्त पुरवठा करावा लागेल, रिफायनान्स करावा लागेल. त्यासाठी असणारी एजन्सी म्हणजे मुद्रा बँक. स्थापना कधी झाली याचा जर तुम्ही विचार केला तर 2015 मध्ये 8 एप्रिल 2015 मध्ये स्थापना झाली. उद्देश काय आहे, सूक्ष्म उद्योगांना कर्ज देणं. सूक्ष्म उद्योगांना कर्ज देणं. आता या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर डायरेक्ट मुद्रा बँक कर्ज देते का, नाही, रिफायनान्स आहे, पुनर्वित्त पुरवठा आहे. समजा एखाद्या बँकेनं जर या सूक्ष्म उपक्रमांना कर्ज दिलं तर त्यांना रिफायनान्स करण्याचं काम मुद्रा बँक करते. उदाहरणार्थ SBI ने तुम्हाला कर्ज दिलं सूक्ष्म उपक्रमासाठी तर तिथे रिफायनान्स करेल मुद्रा बँक. पुनर्वित्त पुरवठा या ठिकाणी काय म्हटलंय, रिफायनान्स एजन्सी, पुनर्वित्त पुरवठा करणारी संस्था आहे. सूक्ष्म उद्योगांना विकसित करायच्यात, त्या सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त पुरवठा रिफायनान्स करणारी ती एजन्सी आहे. लक्षात आलं. अशा प्रकारे 8 एप्रिल 2015चा तो दिवस सरकारनं प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरू केली आणि याच दिवशी मुद्रा बँकेची सुद्धा स्थापना झालेली आपल्याला दिसत आहे. कुठं मुख्यालय आहे याचा जर तुम्ही विचार केला तर याचं मुख्यालय आहे मुंबई. मुंबईला मुख्यालय आहे याचं. लक्षात आलं इथपर्यंत. उद्देश लक्षात घ्यावा लागतो आपल्याला. विचारतात नावाचंच आहे, मायक्रो युनिट्स, सूक्ष्म उपक्रम यांना पतपुरवठा करणारा शेवटच्या पतसंस्थेपर्यंत पोहोचायचा आहे. ज्या ज्या संस्था सूक्ष्म उद्योगांना पतपुरवठा करतायत त्या शेवटच्या संस्थेपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. उद्देश ठेवला म्हणजे सूक्ष्म उपक्रमांना मोठ्या प्रमाणात पतपुरवठा झाला पाहिजे, त्यांना संधी दिली पाहिजे. मग जिथं संधी मिळेल, जे लोक यांना फायनान्स करतील त्यांना रिफायनान्स करण्यासाठी आम्ही पोहोचणार आहोत शेवटच्या स्तरापर्यंत. उद्देश भारतामधील असंघटित अनौपचारिक सूक्ष्म उद्योग आहेत, असंघटित विखुरलेले आहेत सगळ्या देशामध्ये, माहीत नाही आहेत कुठे काय आहेत. अनौपचारिक माहीत नाही आहे कुठे स्थापन आहेत, काही माहीत नाही आहे. अशा सूक्ष्म उद्योगांना एका प्रवाहामध्ये जोडायचं आहे, यासाठी स्थापण्यात आलेली मुद्रा बँक. लक्षात आले. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी. लक्षात आलं. उद्देश सूक्ष्म उद्योगांना पतपुरवठा करायचा. उद्देश म्हणजे काय आहे, सूक्ष्म उद्योगांना पतपुरवठा करायचा आहे आणि हा पतपुरवठा करताना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचायचा आहे. शेवटची पतसंस्था म्हणजे काय, ज्या संस्था या सूक्ष्म उपक्रमांना कर्ज पुरवतील त्या संस्थेपर्यंत, मग आपण म्हणतोय शेवटच्या पतसंस्थेपर्यंत पोहोचायचं आहे. सूक्ष्म उद्योगांना पतपुरवठा कर. त्यानंतर असंघटित आणि अनौपचारिक. आपल्या देशामध्ये अनेक असे अनौपचारिक, असंघटित, असंघटित आपल्या देशामध्ये अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत सूक्ष्म उपक्रम, त्यांना एका प्रवाहात आणायचं आहे. अनौपचारिक माहीत नाहीये कुठे कुठे आहेत, त्या सगळ्यांना शोधायचं, एका प्रवाहात आणायचं आहे. अशा असंघटित आणि अनौपचारिक सूक्ष्म उद्योग जे आहेत, सूक्ष्म उद्योग यांना एकाच प्रवाहात आणणे, हे दोन उद्देश आपल्याला दिसत आहेत या मुद्रा बँकेचे. लक्षात आलं. 8 एप्रिल 2015 मध्ये स्थापन झाली, सूक्ष्म उद्योगांसाठी स्थापन झाली. प्रामुख्याने मी तुम्हाला सुरुवातीची परिस्थिती सांगितली, मिसिंग मिडल, हरवलेला मध्य या शब्दाचा मी तुम्हाला वापर केला. की सुरुवातीला कर्ज प्राप्त होत नव्हती, त्याला कारण सांगितलं जात होतं की ही कर्ज जास्तीत जास्त बुडतात, माघारी येत नाहीत. साहजिकच आहे, बँक कशी कर्ज देईल. मुद्रा बँक झाली, म्हणली तुम्ही कर्ज द्या, आम्ही तुम्हाला रिफायनान्स करतो. त्यासाठी स्थापन करण्यात आलेली मुद्रा बँक. सूक्ष्म उद्योगांना पतपुरवठा करायचा आहे आणि अशा पतपुरवठा करणाऱ्या शेवटच्या पतसंस्थेपर्यंत पोहोचायचा आहे. असंघटित आणि अनौपचारिक सूक्ष्म उद्योगांना एका प्रवाहामध्ये आणायचा आहे.
लक्षात आलं? तशा प्रकारे आता विचार करा, मुद्रा बँकेकडून कर्ज कसं प्राप्त होतं? मुद्रा बँकेकडून कर्ज कसं प्राप्त होतं याचा जर तुम्ही विचार केला, एक गोष्ट लक्षात ठेवा. समजा एखादा उद्योजक आहे, हा उद्योजक आहे, तर तुम्ही स्वतः आहात असं थोड्या वेळ इमॅजिन करा. तुम्ही बँकेकडे गेला, ही बँक आहे समजा, आपण थोड्या वेळ SBI एक उदाहरण म्हणून घेऊया. SBI बँकेकडे गेला, सूक्ष्म उपक्रमांकडे बँकेकडे अर्ज केला. तुम्हाला काय करावं लागेल? ॲप्लिकेशन करावं लागेल, त्या ठिकाणी एक अर्ज करावा लागेल कर्जासाठी. SBIला अर्ज केला. अर्ज केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कर्ज प्राप्त होईल. कर्ज प्राप्त का होईल? मग या बँकेच्या वर बसली आहे मुद्रा बँक. मुद्रा बँक मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी. हा हिच्याकडे जो हे आलंय प्रपोजल, ते प्रपोजल तुम्ही का स्वीकारलं नाही याची उत्तरं या बँकेला, मुद्रा बँकेला द्यावी लागतील. मग मुद्रा बँक म्हणते, तुम्हाला जर ते प्रपोजल योग्य वाटत असेल तर त्याला कर्ज द्या, आम्ही तुमच्या वर आहोत रिफायनान्स द्यायला. मग आता तुम्हाला बँकेला कर्ज द्यावं लागेल. पूर्वी जी बँक तुम्हाला कर्ज देत नव्हती, आता मात्र बँकेला तुम्हाला कर्ज द्यावं लागेल. अशा प्रकारे सूक्ष्म उद्योजकाला कर्ज प्राप्त होऊ शकतं. किती सोपं आहे. बँकेकडे अर्ज करायचा, ॲप्लिकेशन करायचा, ॲप्लिकेशन मुद्रा योजनेअंतर्गत ते ॲप्लिकेशन करायचं, ते प्रपोजल त्या ठिकाणी मान्य करतील आणि तुम्हाला कर्ज प्राप्त होतं. तशा प्रकारे आता 3 प्रकारची कर्ज मिळतात. कोणकोणत्या 3 प्रकारची कर्ज मिळतात? तर ते आहे शिशु कर्ज आहे, किशोर कर्ज आहे, तरुण कर्ज आहे. 3 प्रकारची कर्ज आपण पाहूया त्या ठिकाणी. पहा, शिशु कर्ज, किशोर कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज, शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज. शिशु कर्ज 50,000 रुपयापर्यंत असतं. ₹50,000. किशोर कर्ज 50,000 ते 5 लाख, 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा असेल या ठिकाणी किशोर कर्ज. तरुण कर्ज 5 लाख ते 10 लाख, 5 लाख ते 10 लाख. अशा प्रकारची 3 प्रकारची कर्ज प्राप्त होतात या सूक्ष्म उपक्रमांतर्गत. लक्षात आलं? सूक्ष्म उद्योजकाला किती प्रकारची कर्ज प्राप्त होऊ शकतात? तर 3 प्रकारची: शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज. शिशु कर्ज 50,000 रुपयापर्यंत असतं. किशोर कर्ज 50,000 ते 5 लाख पर्यंत असेल. त्यानंतर तरुण कर्ज 5 लाख ते 10 लाखांपर्यंत असेल. हे लक्षामध्ये ठेवायचं. अशा प्रकारे मुद्रा बँकेअंतर्गत जे सूक्ष्म उद्योजकाला कर्ज मिळतात ते या प्रकारे. आणि या सूक्ष्म उद्योजकालाच आपण यालाच आत्तापर्यंत काय म्हणत होतो? मिसिंग मिडल. तर याला कर्ज प्राप्त व्हायला सुरुवात आता झाली आहे. या मिसिंग मिडलला कोणामुळे झाले? मुद्रा बँकेमुळे झाले. सूक्ष्म उद्योजकांना कर्जच प्राप्त होत नव्हतं, कारण अशी कर्ज परत येण्याची शक्यता खूप कमी असते, म्हणून बँका त्यांना कर्ज देत नव्हत्या आणि त्याच्यामुळं यांच्यासाठी मिसिंग मिडल हा शब्द वापरला जात होता. मग यांना कर्ज प्राप्त व्हावं, अशा लोकांना पुढे जाता यावं म्हणून नवीन सरकारनं एक योजना आणली, मुद्रा बँक. आता अशा लोकांना सुद्धा कर्ज प्राप्त होतं. मग ज्या बँका अशा लोकांना कर्ज देतात त्यांना पुनर्वित्त पुरवठा करण्याचं काम करते मुद्रा बँक. आपण म्हटलं की हा काय करतोय? बँकेकडे अर्ज करतोय. मग या बँकेच्या वर बसली मुद्रा बँक. अर्ज नाही स्वीकारला तर का नाही स्वीकारला त्याची उत्तरं द्यावी लागतील. आणि आता यामुळे काय होत आहे? बँकेला या सूक्ष्म उद्योजकाला कर्ज द्यावं लागत आहे. मग नुसतंच कर्ज देत नाहीये बँक, कर्जासोबत याला एक कार्ड पण देते, रुपे कार्ड देते. याला पहा, तुमच्या कार्डवरती लिहिलेलं असतं रुपे कार्ड. तर याला रुपे कार्ड पण देते, तर तो टप्प्याटप्प्यानं ते पैसे काढून घेऊ शकतो बँकेमधून. तशा प्रकारे रचना आहे या मुद्रा बँकेची. लक्षात आलं? आता याचा लक्ष्य गट कोणता आहे हे आपल्याला विचारतील. आपण पाहूयात लक्ष्य गट.
याचा लक्ष्य गट कोणता आहे? आत्ताच आपण पाहिलं तरुण वर्ग लक्ष्य गट असणार आहे. तरुण वर्गासाठी, शिक्षित वर्गासाठी किंवा कुशल व्यावसायिक, कुशल कारागीर यांच्यासाठी आणलेली योजना आहे आणि विशेषतः महिला, अनुसूचित जाती जमातींना याच्यामधून कर्ज प्राप्त होतात. लक्ष्य गट कोणता आहे पहा. हा लक्ष्य गट परीक्षेमध्ये विचारतात, माहिती असणं खूप गरजेचं आहे. तरुण लोक, तरुण व्यक्ती असं आपण म्हणूयात, तरुण व्यक्ती. अजून शिक्षित व्यावसायिक असेल, कुशल कारागीर असेल, शिक्षित, त्याच्यानंतर कुशल कारागीर, कुशल कारागीर, कुशल व्यावसायिक. उदाहरणार्थ एखाद्याला जर सुतारकाम येत असेल पण त्याच्याकडे साधनच नसतील ते सुतारकाम करण्यासाठी, त्याला सुद्धा कर्ज मिळू शकेल. कुशल कारागीर असला पाहिजे. आणि विशेषतः सांगितलंय महिला, त्याच्यामध्ये विशेषतः महिला असा शब्द आहे. विशेषतः कोणाला दिलं जातं? महिला, अनुसूचित जाती जमाती, हे लक्ष्य गट आहे. यांना कर्ज देऊन सूक्ष्म उपक्रमांतर्गत सक्षम करायचं आहे, जाती जमाती. अशा प्रकारे हा मुद्रा बँकेचा लक्ष्य गट आपल्याला दिसून येतो. लक्षात आली मुद्रा बँक? तर मुद्रा बँक ही लक्षात ठेवायची. या प्रकारे या लघु उद्योग विकास बँकेच्या अंतर्गत स्थापन करण्यात आली बरं का मुद्रा बँक, हे लक्षात ठेवायचं आहे. लघु उद्योग विकास बँकेच्या अंतर्गत आहे आणि त्याच्या अंतर्गत कार्य करत आहे, हे लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे आपल्याला एक आपण DFI पाहिली, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, जे सुरुवातीला आपण अभ्यासलेलं होतं की उद्योगांसाठी आहे सिडबी. लक्षात आला? सिडबी या विकास वित्त संस्थेचा आजच्या भागामध्ये आपण अभ्यास केला. आता याच्यामध्ये थोडीशी नजर टाका. सिडबी 2 एप्रिल 1990, मुख्यालय लखनौ, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना कर्ज, लघु उद्योगांसाठी असणारी DFI, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असं म्हणतात, विकास वित्त संस्था, आणि त्याचाच आपण अभ्यास करतोय. त्यातली ही पहिली विकास संस्था आहे सिडबी, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सुरुवातीला IDBIच्या मालकीची होती. IDBI पासून वेगळी झाली 2000 मध्ये. सध्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे सिडबी. लघु उद्योगांविषयीचे सगळे व्यवसाय सिडबीकडे सोपवलेले दिसत आहेत. त्याच्यानंतर कार्य, लघु उद्योगांना कर्ज द्यायचं आहे. ज्या ज्या संस्था लघु उद्योगांना कर्ज देतील त्यांना रिफायनान्स, पुनर्वित्त पुरवठा करतात. जे उद्योग निर्यातक्षम उत्पादनं करतात त्यांना निर्यातीसाठी आर्थिक सहाय्य किंवा आर्थिक मदत करणारी योजना आहे. त्याच्यानंतर कोणकोणत्या योजना राबवत आहे सिडबी? तर बीज भांडवल योजना, नॅशनल इक्विटी फंड आणि महिला उद्यम निधी अशा योजना राबवत आहे. आणि या लघु उद्योगांना जास्तीत जास्त वित्त पुरवठा करून ते लघु उद्योगांची प्रगती घडवून आणण्याचा प्रयत्न करण्याचं काम, अर्थव्यवस्था बळकट करण्याचं काम, अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम या सिडबी मार्फत आपल्या देशामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर आपण एक प्रश्न पाहिला होता आणि यानंतर आपण पाहिलं की कशा प्रकारे आपण ओळखू शकतो सूक्ष्म उपक्रम म्हणजे काय, लघु उपक्रम म्हणजे काय आणि मध्यम उपक्रम म्हणजे काय. मग त्याच्यासाठी आपल्याला हे परीक्षेमध्ये विचारतील, जोड्यांमध्ये विचारतील की वस्तू उपक्रम आणि सेवा उपक्रम यासाठी किती मर्यादा असते. 25 लाख रुपयापर्यंतच्या वस्तू उपक्रम असेल तर तो कोणता उपक्रम मानला जाईल, सूक्ष्म, लघु का मध्यम, असं विचारलं जाईल. तर हे तक्ता आपल्याला लक्षामध्ये ठेवावं लागतं की सूक्ष्मसाठी वस्तू उपक्रम असेल तर 25 लाख रुपये, सेवा उपक्रम असेल तर 10 लाख रुपये, लघु असेल तर वस्तू उपक्रमामध्ये 25 लाख ते 5 कोटी, सेवा उपक्रमामध्ये 10 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंत, आणि मध्यम उपक्रम असेल तर वस्तू तयार करण्यासाठी 5 ते 10 कोटी आणि सेवा सर्व्हिस सेक्टरसाठी 2 ते 5 कोटी रुपये, याला म्हणायचं सूक्ष्म, लघु आणि मध्यम अशी व्याख्या आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आपण मिसिंग मिडल ही संकल्पना अभ्यासली. एखादी व्यक्ती आहे, ती व्यक्ती सक्षम आहे, एखादा व्यवसाय पुढे निघू शकते पण तिच्याकडे पैसे नाही, अशा लोकांना बँका काय करत होत्या
कर्ज देत नव्हत्या आणि त्याच्यामुळे काय होत होतं की क्षमता असून सुद्धा हे लोक मागे पडत होते. याला म्हटलं गेलं मिसिंग मिडल, हरवलेला मध्य. आपण असंही म्हटलं की मोठ्या उद्योगांपेक्षा छोट्या उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची क्षमता जास्त आहे. जर मोठे उद्योग 2.5 ते 3 कोटी जर रोजगार उपलब्ध करून देत असतील तर हे 12.5 ते 13 कोटी उद्योग उपलब्ध करून देतात छोटे उद्योग. असं असताना सुद्धा या लोकांना त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध होत नव्हतं. ते विकासाच्या प्रक्रियेपासून दूर होते. त्यांना म्हणलं गेलं मिसिंग मिडल, हरवलेला मध्य. मग आपण पाहिलं त्यासाठी एक योजना आणली, मुद्रा बँक स्थापन झाली 8 एप्रिल 2015 मध्ये या लोकांसाठी. आणि मग सूक्ष्म उद्योगांना कर्ज द्यायला सुरुवात केली. या मुद्रा बँकेचं मुख्यालय मुंबईला आहे. मुद्रा बँक कोणाच्या अंतर्गत येते? सिडबीच्या अंतर्गत आहे. त्याच्यानंतर उद्देश सूक्ष्म उद्योगांना पतपुरवठा करायचा आहे आणि हा पतपुरवठा करताना शेवटच्या पतसंस्थेपर्यंत पोहोचायचा आहे. त्याच्यानंतर असंघटित आणि अनौपचारिक जे सूक्ष्म उद्योग आहेत त्यांना एकाच प्रवाहामध्ये आणायचं आहे. असंघटित, विखुरलेले भारतामध्ये, अनौपचारिक माहीत नाही आहेत कुठे कुठे आहेत, त्या सगळ्यांना एकत्र आणायचं आहे, एकाच प्रवाहात आणायचं आहे. हे उद्देश आहेत मुद्रा बँकेचे. आणि मग सूक्ष्म उपक्रमांची देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करायची आहे. आपण या ठिकाणी पाहिलं की यांना मुद्रा बँकेअंतर्गत कर्ज जर पाहिजे असेल तर एखाद्या व्यक्तीला कसं कर्ज मिळू शकतं, ही एखाद्या बँकेकडे काय करेल? ॲप्लिकेशन करेल. ॲप्लिकेशन केल्यानंतर तिचं प्रपोजल मान्य केलं जाईल आणि नाही मान्य केलं तर वरती मुद्रा बँक बसलेली आहे. मुद्रा बँक त्या ठिकाणी सांगेल की हे प्रपोजल मान्य करायचे, ते प्रपोजल मान्य करावं लागेल, कारण यांना रिफायनान्स, पुनर्वित्तीय पुरवठा करणारी मुद्रा बँक असणार आहे. तशा प्रकारे हा मिसिंग मिडल, आत्तापर्यंत यांना जी कर्ज प्राप्त होत नव्हती तर आता या मुद्रा बँकेमुळे यांना कर्ज प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे. मग कर्ज कोणत्या प्रकारचे दिली जातात? सूक्ष्म उपक्रमांतर्गत शिशु कर्ज 50,000 रुपयापर्यंत, किशोर कर्ज 50,000 ते 5 लाखापर्यंत, तरुण कर्ज 5 लाख ते 10 लाखापर्यंत दिलं जातं. लक्ष्य गट कोण कोण आहेत? तरुण व्यक्ती आहेत, शिक्षित व्यक्ती आहेत, कुशल कारागीर, कुशल व्यावसायिक असतील आणि विशेषतः महिला व अनुसूचित जाती जमाती. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी मुद्रा बँकेविषयी सांगता येतं. आता मुद्रा बँकेविषयी परीक्षेत काही प्रश्न विचारले गेलेत आणि पुढेही विचारले जाण्याची शक्यता आहे. मग ते प्रश्न आपण पाहूयात. हे पहा, लघु उद्योगांना कर्ज देणाऱ्या पतपुरवठा संस्थांना प्रोत्साहन आणि निधी देण्यासाठी एप्रिल 2015 मध्ये खालीलपैकी कशाची स्थापना करण्यात आलेली आहे? MPSC मेन्स 2018 मध्ये मुद्रा, 2015 मध्ये कशाची स्थापना आहे? मुद्राची. सहजपणे ओळखता येते. लघु उद्योगांना कर्ज देणाऱ्या पतपुरवठा संस्थांना प्रोत्साहन देणाऱ्या, प्रोत्साहन रिफायनान्सर आहे ती. निधी देण्यासाठी एप्रिल 2015 मध्ये कशाची स्थापना झाली आहे? मुद्रा बँकेची. आणखी काय प्रश्न विचारलाय पहा याच्यावरती. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा उद्देश कोणता? UPSC प्री 2016 ला क्वेश्चन विचारलाय. पहिला पहा, लघु व्यावसायिकांना औपचारिक वित्तीय यंत्रणेत आणणे पहिलंच आहे उद्देश. आपण म्हटलं की औपचारिक अनौपचारिक सगळ्यांना एकाच प्रवाहात आणायचं आहे. लघु व्यावसायिकांना औपचारिक वित्तीय यंत्रणेत आणायचं आहे, हा पहिलाच उद्देश आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. मुद्रा योजनेचे 2 विधान आहेत पहा. मुद्रा योजनेचं उद्दिष्ट असंघटित, बिन नोंदणीकृत छोट्या उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करणं आहे. आपण पाहिलंय का? मुद्रा योजनेचं उद्दिष्ट असंघटित उद्योग आहेत त्यांना एकत्र आणायचं, एका प्रवाहात आणायचं. त्याच्यानंतर आपण म्हटलं की बिन नोंदणीकृत म्हणजे जे नोंदणी झालेले नाहीत असे अनेक उद्योग आहेत, माहितीच नाही आहेत हे उद्योग आहेत, त्यांना एका प्रवाहात आणायचं आहे आणि त्यांना वित्त पुरवठा करायचा आहे. मुद्रा योजनेचं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता दुसरं विधान या ठिकाणी विचार करा. मिसिंग मिडल, हरवलेला मध्य म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असते. कर्जच मिळत नव्हती तर उद्योग स्थापनच होणार नव्हती, दुर्बळ प्रक्रिया आहे ही. म्हणजे दोन्ही विधानं आपल्याला लक्षात येतात. ह्या संकल्पना जर आपल्याला समजल्या तर मग या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधता येतं. म्हणजे A आणि B दोन्ही विधानं आपल्याला बरोबर असलेली दिसून येतात. अशा प्रकारे आज आपण पहिली विकास वित्त संस्था अभ्यासली.
सिडबी या नावाने त्याचा अभ्यास केला. सिडबीच्या अंतर्गत येणारी मुद्रा बँकेचा सुद्धा आपण अभ्यास केला. मुद्रा मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी याचा सुद्धा अभ्यास केला. तर अशा प्रकारे पहिली वित्तीय संस्था अभ्यासली. पुढच्या भागामध्ये आपण नाबार्ड या वित्तीय संस्थेचा अभ्यास करणार आहोत, जी कृषीशी संबंधित आहे. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.